₹6 किलो, ₹6 किलो, ये माल ₹6 किलो आज. ₹6, ₹8, ₹10. एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असून दुसरीकडे कलिंगडाचे दर हे कोसळले आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसू पाहायला मिळत आहे. शेतकरी हा हवालदिल झाला असून जो उत्पादन खर्च लावलेला होता तोही निघणे कठीण झालेला आहे. नेमका याला फटका कशाचा बसला, दर का कोसळले हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत सध्या शेतकरी उपस्थित आहे. दादा, या कलिंगडाच्या दरामध्ये जी घसरण झाली आहे नेमकं काय कारण आहे याचं? काही आता हे पाण्याचं हे सांगून राहिले 8 दिवस विजा कडकडाट होईल, वारा येईल, पाणी जोरात नुकसान होईल म्हणून या धाकानं कास्तकारानं गडबड केली, एकदम तोडून घेतले. कलिंगडाचे सध्याचे दर काय आहे? सध्या दर ₹5, ₹6, चांगल्यात चांगला माल ₹6. आणि आधी सुरुवातीला जेव्हा उन्हाळा लागला होता तेव्हाच्या प्रति क्विंटल काय दर होते? त्यावेळेस चांगले होते, 20, 22, 17, 18 असं अशा हिशोबानं माल पाहून. कलिंगडाच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे काय संकट उभं राहिलेलं आहे? खूपच संकट आहे मॅडम. आता काय खर्चही निघत नाही, म्हणजे कसं करावं काय करावं, खर्च खूप आहे आणि उत्पन्न काहीच नाही, निघतच नाही बिलकुल काही. दादा, कलिंगडाच्या दरामध्ये घसरण झाली आहे, काय सांगा? कलिंगडाच्या दरामध्ये घसरण व्हायला नाही पाहिजे ती, कारण का निसर्गानं कसं वक्तावर ते पाऊस सुरू झाल्यानंतर कसं शेतकरी घाबरल्यानंतर ते शेतकऱ्याला काय करा काय नाही, भरमसाठ म्हणजे एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च लागला. आणि भाव इतके डाऊन पडले की ₹5, ₹4, ₹4.5 मागून राहिले कास्तकाराला, खर्च बी नाही निघून राहिला. तर असं आशा होती बा शेतकऱ्याची कमीत कमी 8, 8.5 पर्यंत असे भाव इच्छा होती. स्टार्टिंगली ज्या वेळेस बातम्यावर पाहिलं, मी बघितलं तर बातमीवर अशी खबर आली की बा कलिंगडाला यावर्षी जास्तीचं म्हणजे मार्केट राहील, आखरीपर्यंत 8, 8.5 पर्यंत भाव राहतील. पण 8 तर मिळालेच नाहीत, 4, 4.5 भाव मिळाला आम्हाला. दादा, कलिंगडाला उन्हाळ्यामध्ये मागणी असते, परंतु आता उन्हाळा असतानाच कलिंगडाच्या दरामध्ये घसरण झालेली आहे, काय वाटतं? हे खूप वाईट झालेलं आहे. खरं पाहिलं तर शेतकऱ्याला खर्च निघणं इतकं मुश्किल आहे की खूपच खर्च. आधी 2000 प्रति क्विंटल भाव होते, आता तेव्हाचा दर आणि आताच्या दरामध्ये किती तफावत आढळून येते? जवळपास चौपट त्याचा फरक दिसते. आणि सध्या इतके मोठे व्यापाऱ्याला सांगितलं ते काय ₹3.5, ₹4 किलोच सांगतात शेतामध्ये जागेवर. त्यामुळे तर आमचे जे म्हणजे आम्ही शेतकरी आहोत ते सोनं, घरच्या लोकांचं सोनं गहाण टाकून जो खर्च करतो तो पण निघत नाहीये. त्यामुळे आम्ही इतकेच रस्ता हातबल झालेलो आहोत. आता कोणतं संकट उभं दिसत आहे? आता आम्हाला आर्थिक संकटच जास्त महत्वाचं वाटते, कारण घरच्या लोकांचं सोनं गहाण ठेवून आम्ही करतोय, 2 पैसे उराव या हिशोबानं करतोय. पण काही निसर्गही साथ देत नाही. आणि काही जे आणखीन जे काही हे असतं आपलं वर्तवणारे अंदाज वर्तवणारे, त्यांच्यामुळे बरंच नुकसान होते. कारण ते 8 दिवसा 15 दिवसा अगोदर सांगतात गारपीट येणार आहे. लोक त्या हिशोबानं चालतात. गारपीट विदर्भ म्हटल्यावर एकाच ठिकाणी पडेल ना, ते विदर्भात सांगतात. त्यामुळे व्यापारी सर्व खरेदी थांबवून ठेवतात. शेतकरी अडचणीत आल्यामुळे आर्थिक बाजारपेठेवर याचा काय परिणाम पडलेला आहे? आर्थिक बाजारपेठेवर तर बराच परिणाम पडलेला आहे. शेतकऱ्याची जर आर्थिक घडी पूर्ण विस्कटलेली आहे, त्यामुळे तो उभाही राहू शकत नाही. शासनाकडून काय मागण्या आहे तुमच्या? आता शासनाकडून काही मागण्या केल्या तर पूर्ण होणार नाहीच आहेत, पण मागणी करूनही काही फायदा नाही. कमीत कमी हमी भावासारखं काहीतरी असं हे पाहिजे की याला आम्हाला काही अनुदान द्यावं, जसं मल्चिंग मध्ये तिच्यात. काय मागण्या आहेत दादा शासनाकडून? काय शासन देतच नाही काही मॅडम. इतकंही काही करून आपण शासनाची काही आशा नाही.
एकूणच वाढता उत्पादन खर्च आणि कोसळलेला बाजारभाव यामुळे कलिंगड उत्पादक हा दुहेरी संकटामध्ये सापडलेला आहे. आता राज्य सरकारने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी मदत जाहीर करावी अशी मागणीही आता जोर धरू लागली आणि अन्यथा हा गोडवा देणारा हंगाम हा शेतकऱ्यांसाठी कायमचा कडू आठवणीचा ठरणारा आहे. अकोल्याहून प्रियंका जाधव, नवराष्ट्रसाठी.